नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून 1,500हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफची पथकं नेपाळमध्ये पाठवण्याची तयारी दर्शवली होती। मात्र नेपाळ सरकारने भारतासह चीन, अमेरिका आणि ब्रिटनच्या परदेशी बचाव पथकांचे प्रस्ताव स्वीकारले नसल्याचं सांगण्यात येते। परदेशी बचाव पथकांऐवजी नेपाळने आर्थिक मदत आणि आवश्यक मदत साहित्याची मागणी केली आहे। 2015च्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी अनेक देशांची बचाव पथकं एकाच वेळी नेपाळमध्ये दाखल झाल्याने समन्वय आणि व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या होत्या। हा अनुभव लक्षात घेऊन यावेळी परदेशी पथकांना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं नेपाळकडून सांगण्यात आलं। नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा बचाव आणि मदत कार्य करण्यास सक्षम असल्याचा विश्वास नेपाळ सरकारने व्यक्त केलाय। दरम्यान भारताकडून नेपाळला मदत सुरूच आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांच्या माहितीनुसार भारताने आतापर्यंत 47.5 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय। नेपाळने परदेशी बचाव पथकांना नकार दिला असला तरी भारताकडून मदत साहित्य आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सहकार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे।